आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुझ्यापासून काय लपवायचं श्वेता? आपलं जबरदस्ती लग्न झालं होतं. मग मी कारण करून मुद्दाम काम काढून बाहेर फिरत राहायचो. आणि अशाच एका ट्रिपमध्ये मला देविका भेटली. मी तिच्याजवळ माझं मन मोकळं केलं आणि इथेच तिने बरोबर डाव साधला. संसार सुख नसल्याचा आणि माझ्या पैशांचा बरोबर फायदा घेतला तिने. मी फसलो श्वेता. माझा पाय घसरला, मी बळी पडलो. मला माफ कर. तिने फसवलं मला. ती फसवून प्रेग्नेंट झाली आणि मला हे अपेक्षितच नव्हतं. मी खूप घाबरलो आणि घाबरून मी तिला मारण्याचा प्रयत्न केला. भीतीने जीव घेण्याचा प्रयत्न झाला माझ्याकडून. कारण हे सगळं झाल्यानंतर मला तू आठवली श्वेता. माझ्या लक्षात आलं माझ्या नकळत मी फसवलंय तुला. मला तुझ्याकडनं मूल हवं होतं श्वेता. हे सगळं आठवायचं आणि गिल्टी फील व्हायचं. अगं सतत त्याच गिल्टमध्ये जगतोय मी तुला नेहमी म्हणायचो, हो माझी बायको होण्याचा प्रयत्न नको करू. याचं कारण तू नव्हती, याचं कारण मी होतो. मी कधीच तुझ्या नवरा व्हायच्या लायकीचाच नव्हतो आणि आत्ताही नाहीये. काय करू मी श्वेता? सांग ना मला, काय करू मी? देविकाने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. आता किती काही झालं तरी कोणीच विश्वास ठेवणार नाही माझ्यावर. कधीच नाही. हो, एवढा विश्वास तर आपण त्यांच्यावर ठेवूच शकतो. त्यांना नोकरी मिळाली तर खरंच फार बरे होईल. मलाही तेच वाटतं. सुमितने तर तिचं आयुष्य उद्ध्वस्त केले. आपल्यामुळे तिचं आयुष्य उभं राहणार असेल, सुरळीत होणार असेल तर काय हरकत आहे? तेवढीच त्या बिचारीला मदत. तू बोलशील का? अगदी खरं. मी बोलते रुद्र सरांशी. येस. काही बोलायचं होतं का गौरी? हो, हे काय? उघडून तर बघा. रुद्र सरांनी तुम्हाला कंपनीत कामावर घेतलंय. म्हणजे अचानक? हो, हवं तर पैठणकरांकडून भेट समजा. रुद्र सरांनी एकदा जबाबदारी घेतली ना, मग ते पार पाडणारच. असं असतं त्यांचं. मी तुमचा आभार कसे मानू मला खरंच कळत नाहीये. पण मला हे काम जमलंच नाही तर? देविका ताई, अहो तुम्ही काळजी नका करू. रुद्र सर आहेत ना, ते घेतील सांभाळ. तुम्ही कामाला सुरुवात तर करा. कसलं काम?
ते यांच्या नोकरीचं. अच्छा, म्हणजे यांना नोकरी देऊन माझ्या नवऱ्याला कंपनीतून बाहेर काढलं तर? गौरी, मला काय वाटतंय, यांना काय वाटतंय याच्याशी काहीच घेणं देणं नाहीये का तुला? उलट तू यांना नोकरी दिल्याचा आनंद व्यक्त करतेस. हीच का आपली मैत्री? या परक्या बाईसाठी तू माझ्या नवऱ्याची नोकरी घालवलीस? नाही श्वेताताई, अहो तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आणि सुमित सरांची नोकरी जाण्यामागे माझा काहीच हात नाहीये. नसेल, पण हिला नोकरी देण्यात तर आहेच ना? गौरी, अगं ही बाई फसवीये. मुळात पैसे उकळण्यासाठीच हिने बिट्टीला जन्म दिलाय. श्वेताताई बस. सुमित सरांबद्दल तुम्हाला वाईट वाटतंय हे मला मान्य आहे आणि ते साहजिकही आहे, पण त्यांना वाचवण्यासाठी तुम्ही एका आईवर वाटेल ते आरोप नका करू. गौरी, तू माझ्यावर अविश्वास दाखवतेस? नाही श्वेताताई, मी काही तुमच्यावर अविश्वास नाही दाखवते. मी फक्त तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करते. मला माहितीये तुम्हाला वाईट वाटतंय. अहो मलाही तुमच्या संसाराची काळजी आहे, म्हणूनच मी रुद्र सरांना अडवलं ना. पण म्हणून काही सुमित सरांनी केलेली चूक बदलत नाही. तुम्ही प्लीज त्यांच्या बोलण्याला फसू नका. आणि देविका ताई असं का करतील अहो? त्या काही तुमचा संसार मोडायला नाही आल्या तिथे. ते काहीही असो, पण गौरी, अगं ही बाई लबाड आणि स्वार्थी आहे. लवकरच कळेल तुला हिचा खरा चेहरा. श्वेताताई, देविका ताई, तुम्ही प्लीज वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही आता फक्त कामावर लक्ष द्या. आमचा विश्वास आहे तुमच्यावर. तुझा हा विश्वास लवकरच तुझ्या संसारावर बेतणार आहे गौरी. आता हिला काम दिलंय म्हणजे जवळीक वाढणार आणि जवळ आल्यानं प्रेम. जिच्यावर विश्वास ठेवतीयस तीच तुझ्या संसाराची कशी राख रांगोळी करते की नाही बघच तू. बिट्टी, तू झोपली नाही अजून? अजून जागे? सकाळ झाली. काही पण बोलते, सकाळ झाली. अजून सूर्य कुठे उगवलाय? सूर्य उगवायचा विसरला काय माझ्यासारखा? अहो पहाटेचे 5 वाजलेत चंदू शेठ. पहाटेचे 5 वाजलेत, मग आपण एवढ्या लवकर का उठलोय? चंदू शेठ, तुम्ही विसरलात का? आपल्याला आजची तयारी करायची आहे. आज काय? आज हॅपी बर्थडे बिट्टी, हॅपी बर्थडे. अहो हॅपी बर्थडे नाही. अहो नवरात्र सुरू होणार आहे ना आजपासून. घटस्थापना, त्याची तयारी. घटस्थापना? पण त्याची तयारी करायला गौरी आणि नंदई आहे ना. नाही, आपण तयारी करायची आणि आईला सरप्राईज द्यायचं. सरप्राईज? हो का? कसलं सरप्राईज? पण कसलं सरप्राईज? कसलं सरप्राईज? अरे आई मी सांगते. आई, आम्ही पूजेची सगळी तयारी करून तुला सरप्राईज देणार होतो. अरे वा, हो का? मग पण सरप्राईज तर फसलं ना. असू दे, तू पूजेची तयारी करायचा प्रयत्न करतेस, हीच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. आई, मी तर आवाज न करता आले होते, पण तरी तुला कसं काय कळलं? मी आई आहे की नाही तुझी?
आईला तिचं बाळ दूर गेलेलं लगेच कळतं. बरं मला सांग, मी काय मदत करू तुला? चंदू शेट, आंब्याची पानं आणलीत का? आंब्याला पानं नसतात, साल असते आणि आतमध्ये कोय असते. पण त्याच्यासाठी आपल्याला कोकणात जावं लागेल. पण हरकत नाही, आपण नाशिक मध्ये ना, मी तुला द्राक्षाची पानं आणतो. आओ चंदू शेट, बरं ते सोडा, नारळ आणलेत का? हो, एकदम मलाईवाला. असा स्ट्रॉ टाकायचा आणि एका घोटात संपवायचा आणि नंतर ना असं चमच्याने अशी मलाई काढायची. बरं, फुलं तरी आणली आहेत का? एकदम फ्रेश, आताच देतो. ठीक आहे. हे बघ. आओ ही खोटी आहे, खरी खरी. जाऊ द्या, सगळं फसलं. तू नको काळजी करू, पण सगळी तयारी करूया. बरं मला सांग, तू काय काय आणलंस? आई, मी ना उगवलेलं गवत आणलंय. ते मी सर्च केलं इंटरनेटवर. ते फोटोत दाखवलं ना तसंच. अगं तो खूप जुना फोटो असतो आणि त्याला गवत नाही म्हणत, त्याला पीक म्हणतात. ते पहिल्या दिवशी पेरायचं असतं, त्यालाच तर घटस्थापना म्हणतात. आणि ते काही पहिल्या दिवशी नाही उगवत, नवरात्रीच्या 9 दिवसात ते हळूहळू उगवतं. हो का? मग काय काय उगवतं ग? आपण जे पेरू तेच उगवतं. पेरू ते उगवतं. जे पेराल ते उगवेल, हे माहितीये ना? आणि ती सकाळी सकाळी शाळा घेणार आहेस का आमची? त्यासाठी बोलवलंस इथे? एक्झॅक्टली. एकतर इतक्या अर्ली मॉर्निंग बोलवलंय अँड वी नो ऑल दिस. माहितीये ना, मग वापरा ना. काय वापरू? आपण दुःखच पेरायचं, म्हणजे दुःखच येते. आणि ती कोडी काय घालतीयस? काय करायचं ते सांग ना. आज घटस्थापनेच्या दिवशी गौरीच्या आयुष्यात आपण दुःखाची पेरणी करायची. म्हणजे नवीन प्लॅन. आणि ते देविकाला रुद्रच्या प्रेमात पाडायचं होतं, त्याचं काय झालं? ते तर होणारच रे, पण असं साधं नाही, ब्लास्ट व्हायला हवा. म्हणजे तो कसा? रुद्र आणि देविकामध्ये जवळीक निर्माण करायची आणि गौरीच्या मनात संशय पेरायचा, म्हणजे आपलं काम झालंच. काम झालं की काम तमाम झालं. रेवती आंटी, ह्यात आपलेच नुकसान आहे. रुद्रला शंका आली ना, तर तो देविकाला घराबाहेर काढेल. करेक्ट. हो ना, म्हणजे रुद्रला संशय आला तर तो देविकाला घराबाहेर काढेल ना. त्यासाठी आपण आहोत ना. आपण अशी सोय करायची की फक्त गौरीच्याच मनात संशय निर्माण होईल, घरातल्या इतर कुणालाही शंका येणार. तसं झालं तर देविकामुळे रुद्र आणि गौरीमध्ये दुरावा निर्माण होईल आणि त्यांचं नातं आपोआप तुटेल. देविकाच गौरीचा विश्वासघात करेल. Hello, good morning all. My name is Devika. Hello, good morning. I am Devika. Good morning, Devika. काय? आज कामावर जायचं म्हणून रात्रभर झोपलीच नाहीस? नाही, मी लवकरच उठले होते. उत्साह अगदी ओसंडून वाहतोय चेहऱ्यावर. खरंय, नवीन काम मिळालंय ना, आपण कमवत असलो की बरं वाटतं. खरंय. थँक्यू सो मच, मला तुम्ही ही संधी दिल्याबद्दल. मला कशाला थँक्यू? थँक्यू रुद्रला म्हण, त्याने केलं हे सगळं. तुला सांगू का देविका, माझ्या रुद्रला ना कुणाचं दुःख बघवतच नाही. मग त्या व्यक्तीच्या आनंदासाठी तो काहीही करायला तयार असतो. खरंय, रुद्र सर देव माणूस आहेत. बरं, झाली तुझी तयारी? हो झालीये. मी साडी पण धुवून ठेवलीये कालच. अच्छा, ठीक आहे. हे काय?
ही साडी तुझ्यासाठी. हो, कशाला कशाला काय, आज घटस्थापना आहे आणि तुझ्या कामाचा पहिला दिवस आहे म्हणून साडी तुला. नाही नाही, खरंच मी नाही घेऊ शकत. हे असं काय, मी आपलेपणानं घेऊन आली तुझ्यासाठी साडी. आणि रुद्र सरांना राग येईल आम्ही दिलेली साडी नेसली नाहीस तर. देविका, झालं गेलं सगळं विसरून जा, नव्याने कामाला सुरुवात. देवीच्या आशीर्वादाने तुम्ही जोडीने चांगलं काम करा. हो. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. चल येऊ मी. गौरी, आता रुद्राच्या आयुष्यातली तुझी जागा देविका कधी घेईल हे तुलाही कळणार नाही. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. नारायणी नमस्तुते. आई, खूप छान दिसतेस तू आज. आई, इकडे ये. माझी सुंदर आई. दूध तर इथेच ठेवलेलं दिसतंय, पण हे नासवायचं कसं? आय हॅव नो आयडिया. रेवती आंटीलाच विचारते. हॅलो, बोल ग. हॅलो रेवती आंटी, अहो दूध मिळालंय पण ते नासवायचं कसं? काय ग सोहा, साधं डोकंही नाही चालवता येत का ग तुला? दूध कसं नासवायचं हे माहित नाही? रेवती आंटी, हे दूध नासवणं काही माझं प्रोफेशन नाहीये. बरं ऐक, दुधात मीठ टाक किंवा लिंबू पिळ आणि प्लीज हे काम जरा नीट कर. आपण गौरीला त्रास दिला ना तरच आपली कामं होतील आणि रुद्र आणि देविका एकत्र येतील. ओके ओके, आय नो. ठेवते. काय आणायला आलतो तेच विसरलो. तुम्ही काय करता इथे? तुम्हाला काय पाहिजे? काय दूध पाहिजे, पाणी पाहिजे, ज्यूस, काय हवंय तुम्हाला? किती प्रश्न विचारता? हे बघा, हे तुम्ही गौरीला नेऊन द्यायचं विसरलात ना? हा, अरे हो, विसरलोच. द्या. अहो हे गरम आहे, ट्रे तर घ्या. हा हा, ट्रे ट्रे. नाही घ्या. हा. गौरीला द्या. हा. चल, आपल्याला पूजा करायची आहे ना? गौरीसाठी खास मसाला दूध. माझ्यासाठी? पण मी कधी मागितलं? तू मागितलं नाही पण मी तयार केलंय ना. चंदू शेठ, फक्त आईलाच का? मला नाही? अगं खूप आहे, आपण दोघी मिळून पिऊया. हा हा हा, वाटून प्या, वाटून प्या. मी खलबत्ता आणतो वाटायला. खलबत्ता. बिट्टी, खूप गरम आहे दूध, आपण पूजा झाल्यावर पिऊया. पूजा करताय?
पण आधी पूजा मी करणार. अहो पण अजून घटस्थापनेची तयारी कुठे झाली आहे? गौरीजी, माझी सगळी तयारी करून झाली आहे. पार्टनर, मला का नाही सांगितलं? एकट्याने केलेस? मला आईला सरप्राईज द्यायचं होतं ना. मलाही आईला सरप्राईज द्यायचं होतं. एक मिनिट. रुद्रसराव, हे सगळं काय आहे? माझ्या देवीच्या पूजेची तयारी आहे. म्हणजे तुम्हा दोघींच्या रूपाने देवी माझ्या आयुष्यात आली. तुम्हा दोघींचं पाद्यपूजन करायची इच्छा आहे माझी. अहो पण असं कोण करतं? गौरीजी, असं कोण करतं किंवा असं कोणी केलंय मला माहित नाही, पण प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यात आईच्या, बायकोच्या, मुलीच्या रूपाने देवी येतच असते. मग त्यांचा सन्मान नको का करायला? गौरीजी, एक माणूस फक्त तिघींसमोरच नतमस्तक होतो. एक आई, दुसरी बायको आणि तिसरी त्याची मुलगी. आणि माझ्याकडे जर तुम्ही आहात, आशीर्वाद आशीर्वाद, सुखी राहा.